पुरणपोळी करण्यासाठी इथे आपण एक भांड हरभऱ्याची डाळ, एक भांड हरभऱ्याची डाळ घेतली। ही डाळ आता पाण्याने स्वच्छ धुवून 3 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत। डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही 3 भांड पाणी टाकून घेणार आहे, कारण ह्याच्यातच आपल्याला कटाची आमटी पण करायची आहे आणि त्या कटाच्या आमटीसाठी कटाचं पाणी पण आपण डाळ शिजल्यानंतर याच्यातनं काढून घेणार आहे। त्यामुळे मी इथे 3 भांड पाणी घेतलं आहे। ह्याच्यातलं अर्ध भांड डाळ शिजण्यासाठी लागेल आणि 2.5 भांड पाणी कटाच्या आमटीसाठी उरेल। तर डाळ शिजताना ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। डाळ अगदी मऊ शिजते, 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी छान शिजते। त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या केल्या तर डाळ अगदी गळून जाते आणि मग ती चिकट अशी लिबलिबीत होते। वाटताना पण त्रास होतो आणि पुरण भरताना पण त्रास होतो पोळीमध्ये। त्यामुळे डाळ ही अगदी व्यवस्थित शिजली पाहिजे, जास्त अगदी चिकट लिबलिबीत अशी शिजायला नको, म्हणून आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करणार आहोत। डाळ ही अशी शिजली पाहिजे, जास्त मऊसूत त्याच्यापेक्षा जास्त डाळ नाही शिजवायची, नाहीतर पुरण हे आपण जेव्हा भरतो पोळीमध्ये तेव्हा ते व्यवस्थित भरलं जात नाही। तर याच्यामधलं जे पाणी आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी काढून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा मी दाखवते डाळ किती शिजली आहे। व्यवस्थित डाळ शिजलेली आहे। डाळ जी शिजली आहे त्याच्यातनं आपण पाणी काढून घ्यायचं आहे। आता कटाच्या आमटीसाठी आपलं एवढं पाणी निघालं आहे। जर याच्यापेक्षा जास्त आमटी करायची असेल तर या डाळीवरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी जास्तीचं वाढवून घ्यायचं आहे। कटाच्या आमटीसाठी काढून घेतलेलं हे पाणी, या पाण्यामध्ये थोडीशी ही डाळ पण टाकून घ्यायची आहे। आमटीला घट्टपणा छान येतो। आता ज्या भांड्याने आपण डाळ मोजून घेतली ते भांडं, म्हणजे एक भांडं जर आपण डाळ घेतली असेल तर 1 भांडं गूळ घ्यायचं आहे। 1.25 भांडं डाळ घेतली असेल तर 1.25 ते 1.5 भांडं गूळ घ्यायचं आहे। म्हणजे जेवढी डाळ तेवढाच गूळ हे प्रमाण ठेवायचं आहे, म्हणजे पुरणपोळी गोड आणि छान होते। गूळ जास्त झाला तर पुरण पातळ होतं आणि मग पोळ्या लाटता येत नाही। त्यामुळे गुळाचं प्रमाण हे डाळीच्या प्रमाणा एवढं घ्या किंवा त्याच्यापेक्षा कमी घ्या, थोडं तरी चालेल, पण जास्त घेऊ नका। आता आपल्याला गूळ टाकून पुरण हे आटवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी थोडंसं इथं आधी तूप घालते, चमचाभर। ह्याच्याने काय होतं, पुरण खाली चिकटत नाही आणि पुरणाला चव पण छान येते। त्यामुळे आपण इथे थोडंसं तूप घालून घेतलं आहे आणि आता त्याच्यात डाळ आणि गूळ टाकून पुरण आटवून घेणार आहे। जेवढी डाळ घेतली आहे तेवढाच गूळ मी इथे घेतला आहे। गूळ वितळून पुरण हे हळूहळू पातळ व्हायला लागतं आणि ते पुरण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं पुरण गूळ वितळायला लागला आहे आणि पुरण पातळ व्हायला लागलं आहे। हे पूर्ण आपल्याला गूळ त्याच्यामध्ये आटवून घ्यायचं आहे आणि घट्ट करून घ्यायचं आहे। गूळ आटवण्यासाठी जवळजवळ 10 मिनटं लागतात। अशी खीर तूप घालून छान लागते, पुरणाची गोड खीर। आता बघा, पहिल्यापेक्षा आपलं पुरण घट्ट झालं आहे। थोडंसं तूप घालून घेणार आहे, 1 ते 2 पोहा चमचे। म्हणजे याच्याने काय होतं, सगळं तूप ह्या पुरणामध्ये मिक्स होतं आणि पोळीला स्वाद एकदम छान येतो। टाकून घ्यायचं आहे। अजून 5 मिनटं आपल्याला पुरण आटवून घ्यायला लागतील।
पुरणसारखं घोटत राहायचं आहे, पण खाली ते चिकटतं आणि मग ते जळकं लागतं. पुरण जर पातळ झालं तर पोळी लाटता येत नाही, म्हणजे फाटते पोळी. आणि घट्ट जर झालं तर पोळी पुढे सरकत नाही. त्यामुळे पुरण हे अगदी व्यवस्थित शिजवायचं आहे, सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आपलं छान पुरण आळलं गेलं आहे, व्यवस्थित शिजलं आहे. याच्यापेक्षा जास्त आटवायचं नाही. हे बघा, खाली लागलेलं पण नाही आहे, अगदी छान शिजलं आहे. पुरण हे असं शिजलं पाहिजे, हाताला ते चिकटलं नाही पाहिजे. असा गोळा पटकन आपल्याला पुरणपोळीमध्ये भरता येतो. त्यामुळे पुरण हे हाताला चिकटायला नको, असंच शिजवायला पाहिजे. आपलं पुरण जास्त सैल पण झालेलं नाही आणि जास्त घट्ट पण झालेलं नाही आणि हाताला पण चिकटत नाही आहे. गोळा अगदी सहज आपल्याला पुरणपोळीमध्ये भरता येणार आहे. पुरण यंत्रात आपण पुरण वाटून घेतोय. हे बघा, पुरण यंत्राने अगदी झटपट पटकन पुरण वाटून झालं आहे. दुसरी कुठलीच पद्धत वापरायची नाही, पुरण यंत्रच हे पुरण वाटण्यासाठी अगदी छान. त्यामुळे पुरण वाटताना पुरण यंत्राचाच उपयोग करायचा आहे. पुरण घोटताना याच्यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही, कारण पुरण जर जास्त घट्ट करायला गेलो ना तर ती पोळी अगदी रखरखीत लागते, खायला चांगली लागत नाही. त्यामुळे पुरणसुद्धा अगदी जास्त प्रमाणामध्ये घट्ट नाही करायचं, जास्त आटवायचं नाही. पुरण आपलं तयार झालं आहे. आता आपल्याला पुरणासाठी कणिक भिजवायची. जेवढी आपण पुरणाला डाळ घेतली होती, गूळ घेतला होता त्याच प्रमाणामध्ये आता पीठही आपण त्याच प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. थोडंसं जास्त घेतलं तर चालेल, म्हणजे पोळीला ते कमी पडत नाही. पण ह्या प्रमाणात पीठ घ्यायचं आहे. पीठ हे बारीक मैद्याची जी चाळणी असते त्याच्याने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे पोळ्या छान होतात. आता डाळ आणि गूळ आपण एक एक भांडं घेतलेलं होतं, त्यापेक्षा इथं मी थोडंसं पीठ जास्त घेतलं आहे. कारण आपण पीठ हे आपण चाळून घेतो, त्याच्यातनं वरती कोंडा निघून जातो, त्यामुळे पिठाचं प्रमाण कमी होतं. म्हणून जर तुम्ही एक भांडं जर ते प्रमाण घेतलं असेल तर तुम्ही हे 1.5 भांडं घ्या. आता ना, हा गहू कुठला आहे हे जर आपल्याला माहिती नसेल की हा लोकवन आहे का दुसरा कुठला आहे, कारण लोकवन गहू हा वाकच असतो, त्यामुळे पोळ्या ह्या फाटत नाही आणि छान होतात. पटकन पुढे पटापट्ट्या लाटल्या जातात, पटपट्ट्या पसरतात. त्यामुळे लोकवन गहू वाकच असल्यामुळे तो चांगला पुरणपोळीसाठी. दुसरा कुठला गहू असेल, इतर कुठले गहू असतील तर मऊ होते, वाकच नसतो तो गहू. त्यामुळे जर तुम्हाला जर माहिती नसेल का आपण कुठला गहू घेतला आहे किंवा, तर त्यावेळेला काय करायचं, ह्याच्यामध्ये अर्धा वाटी मैदा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे पोळी लाटायला एकदम सोपी जाते, पोळीला वाकसपणा येतो. त्यामुळे मी इथे थोडा मैदा मिक्स करून घेणार आहे. आणि जर लोकवन गहू असेल तर त्याच्यात मैदा मिक्स करायची गरज नाही. मैदा पण आपण चाळून घेतला आहे. कणिक मळताना मी वेगळ्या पद्धतीने कणिक मळून दाखवते तुम्हाला. ज्या भांड्याने आपण पीठ गूळ घेतला होता त्याच भांड्यात मी पाणी घेतलं आहे. एका बाजूला पीठ मी गोळा करून घेतलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाणी टाकून घेऊया. याच्यातलं मी अर्ध ते पाऊण भांडं पाणी कणिक मळण्यासाठी घेतलं आहे. या पाण्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, अर्धा पोहा चमचा किंवा त्यापेक्षा थोडं कमी, आणि थोडंसं तेल, जवळजवळ 1 ते 1.5 पोहा चमचा. त्याच्यापेक्षा जास्त तेल जर घातलं तर पोळ्या लाटताना फाटतात. त्यामुळे तेलाचं आणि मिठाचं प्रमाण हे सुद्धा बरोबरच झालं पाहिजे. आता हे तेल आणि मीठ पाण्यामध्ये आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर ही कणिक हळूहळू या पिठामध्ये अशी भिजवून घ्यायची. फक्त असं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी हे मोजूनच टाकायचं आहे, म्हणजे कणिक जास्त सैल होत नाही. ज्याप्रमाणे आपण जे भांड्याने मी तुम्हाला दाखवलं त्या भांड्याने अगोदर पाणी घेऊन त्याच्यातलं अर्ध ते पाऊण भांडं मी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. आता ही अशी कणिक भिजवून घ्यायची पाण्यामध्ये मिक्स करून, आणि नंतर बघायचं आहे
किती पाणी लागतंय. म्हणजे कणिक घट्टही होत नाही आणि सैलही होत नाही. मापातच पाणी घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कणिक आपली अशी भिजली गेली आहे. कारण घट्ट जर कणिक झाली तर पोळी लाटता येत नाही, ते पुढे पसरत नाही. आणि सैल पोळी झाली, सैल कणिक झाली तर ते पण लाटायला त्रास होतो, तेव्हा सुद्धा पोळी फाटते. त्यामुळे आता पाण्याचं प्रमाण बघा तुम्ही. अशी कणिक भिजली गेली आहे, ते बघूनच पुन्हा पाणी टाकायचं आहे. पुन्हा आपण याच्यात थोडंसं पाणी घ्यायचं आहे. मी किती पाणी घेतलं प्रमाण तुम्हाला दाखवलं आहे. अशी आपण कणिक भिजून घेतली आहे. आता थोडंसं तेल लावूया आपण, म्हणजे त्याचा हाताला जे चिकटपणा आहे तो कमी होईल. कणिक आपली भिजली आहे. एवढ्या भांड्यात एवढं पाणी उरलं आहे. आता काय करायचं आहे, इथं थोडंसं बाजूला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हा कणकेचा गोळा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. असाच आता ठेवून द्यायचा आहे. काय होईल, पाण्यात कणिक अगदी छान भिजेल, मऊसूत, आणि पोळ्या छान येतील. हाताने आपण ती कणिक अशी पाणी टाकल्यानंतर पुन्हा अशी मळून घ्यायची, म्हणजे कणिक ह्या पाण्यामध्ये मऊसूत भिजली जाईल. अशी मळून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती एक कापड झाकून ठेवायचं आहे, जवळजवळ अर्धा ते पाऊण तास. जेवढं आपण पाणी घेतलं होतं तेवढं सगळं पाणी आपल्याला लागलं आहे. म्हणजे कणिक भिजताना पाण्याचं हे प्रमाण, डाळीचं, पाण्याचं, गुळाचं सगळं प्रमाण इथं आपण बघितलं आहे. आणि ते सगळं प्रमाण अगदी करेक्ट, परफेक्ट आहे. कणिक अशी ओल्या फडक्याने झाकून ठेवायची, म्हणजे त्याला पोपडा वगैरे येत नाही, व्यवस्थित भिजते. आता अर्धा ते 1 तास आपण अशीच ठेवायची, म्हणजे ती छान मुरते आणि पोळ्या लाटायला अगदी सोप्या जातात. त्याचं पीठ आपण जे भिजवलं होतं ते पण बघूया कसं भिजलंय. हे बघा, असं खेचलं गेलं पाहिजे, म्हणजे पुरणपोळी छान येते. असा छान वाक यायला पाहिजे, म्हणजे ती पटपट पसरते. पीठ आपलं छान भिजवून झालं. छान खरपूस तुपावरती आपण शेकून घेतलं आहे. पोळी खरपूस आणि खुसखुशीत शेकली गेली आहे. नंतर मग पुरण तुम्हाला दाखवते मधून. अगदी काठोकाठ पुरण भरलं गेलं आहे, बघू शकता. भरपूर पुरण घातलेली ही पोळी. मग खुसखुशीत शेकल्या गेल्या आहेत. मी तुम्हाला एक पोळी दाखवते किती मऊ झाली आहे. हे बघा, पुरण पण आत किती भरलं गेलं आहे. एकदम मऊ आणि लुसलुशीत पुरणाची पोळी. पुरण पण आतमध्ये एकदम छान भरलं गेलं आहे. तुम्हाला मी फोडून दाखवते. भरपूर पुरणाची अशी पुरणपोळी. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाईप द्या, बेल आयकॉनला क्लिक करा. ही पुरणपोळी आंब्याच्या रसासोबत, खीरसोबत, दुधासोबत, साजूक तुपासोबत खायला अगदी छान लागते. हे बघा, न फाटता एकदम छान पोळी झाली आहे. आणि आपण जेवढी मोठी करतो ना तेवढी मोठी होते ती, न फाटता. इतकं आपलं कणिक मस्त भिजवलं गेलं आहे. तव्यावर आपण पोळी टाकली आहे, मस्त फुगते आहे आणि तव्यावरच आपल्याला समजते ती किती लुसलुशीत आहे. इथे पुरणपोळीसोबत आपण खीर करून घेतली आहे, भजीचं पीठ भिजवलं आहे आणि या कटाच्या आमटीमध्ये टाकून आपण ज्या कुरडई भजी खातो त्या या टमटमीत मस्त फुगलेल्या छान भज्या त्या करून घेतल्या आहेत. पुरण भरल्यावर ही दुसरी आपण लाटून घेतलेली पोळी त्याच्यावर ठेवायची आहे आणि अगदी काठावरती काठ अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचे, म्हणजे पुरण बाहेर येत नाही. आणि आता लाटून घ्यायचे अगदी हलक्या हाताने. फक्त लाटणं हे असं हलक्या हाताने फिरवून घ्यायचं, गोल गोल असं. हे बघा,
पोळी अगदी सहज लाटली जाते, कारण आपली कणिक पण व्यवस्थित भिजलेली आहे आणि पुरण पण व्यवस्थित झालंय. आता काठाकाठाने लाटून घ्यायचे. आपण जेवढी पोळी मोठी करतो तेवढी ती मोठी होते. अशी कणिक आपली भिजली गेली आहे. गहू पण चांगला होता, पुरणही चांगलं झालंय. मधून आणि काठाने अशी सगळीकडून व्यवस्थित पोळी लाटून घ्यायचे आणि जेवढी आपल्याला वाढवता येईल तेवढी वाढवायची आणि जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची, पण अगदी हलके हाताने लाटायचे. तर अगदी जेवढी पातळ आपल्याला लाटता येईल तेवढी पोळी आपण पातळ लाटली आहे आणि अगदी काठापर्यंत पुरण आलेलं आहे. पुरण आपण जास्त भरलेलं आहे. सहज हातात उचलता येते. हे बघा, फाटलेली नाही, काही नाही, अगदी व्यवस्थित. आणि किती मोठी झाली आहे ते पण बघा, अजून सुद्धा ही मोठी होईल. हे बघा. आणि पुरणपोळी ही सारखी सारखी उलटपालट अशी करायची नाही. हे बघा, आपली पोळी फुगतीये आणि वरचा पापुद्रा बघा किती मऊ आहे. जर त्याला टच केलं ना तर तो पापुद्रा अगदी फाटेल, इतकी मऊ पोळी आहे. बघा किती खमंग आणि खरपूस पोळी आपली भाजली गेली आहे. आणि अशीच पोळी खायला पण छान लागते. अशी खमंग आणि खरपूस भाजलेली जी पोळी असते ना ती खायला एकदम छान टेस्टी चवदार लागते. एक गोळा घेऊन ही तयार केलेली पोळी वरचा पापुद्रा इतका मऊ झालाय, लाटताना पोळी फाटली नाही, पण भाजताना त्याचा पापुद्रा बघा कसा आपोआप असा मस्त मोकळा झालाय. एकदम खरपूस आणि छान. तेव्हा पुरणपोळी आपली तयार झाली आहे. बघा, लाटताना आपला पापुद्रा निघाला नाही, पण भाजताना आपला पापुद्रा बघा कसा मोकळा आणि छान झालाय. एकदम हलका फुलका, मस्त भरपूर पुरण भरलेला. तेव्हा तयार झाली आपली पुरणाची पोळी, खुसखुशीत आणि खमंग. पापुद्रा तुम्हाला त्याच्यावरचा मी तोडून दाखवते, किती हलका हलका आणि छान झालाय बघा. तुम्ही खापराच्या पोळ्या खाल्ल्या आहेत का? खापरावरच्या, त्याची सुद्धा वरचा पापुद्रा ना असाच हलका हलका असतो. किती मऊसूत आणि हलका हलका पापुद्रा आहे बघा. तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही पुरणाची पोळी. भजी आणि इथे आपण केले कटाची आमटी. कटाची आमटी, खीर,